कायम आपल्यासोबत तशाच राहतात. त्याचे फळ आपल्याला मिळतेच म्हणजे मिळते. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे बघा मी सकाळी उठून पाण्यात गोमूत्र आणि शहद टाकलेली आहे. घरचं गोमूत्र, शुद्ध असं गोमूत्र घेऊन फरची पुसून टाकायची, म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. आजच्या दिवशी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याचबरोबर सोन्यासारखा सेवा करायची आहे. इथे मी मंगलकलश भरून घेतलेला आहे. मंगलकलश कसा भरायचा याचा व्हिडिओ शॉर्टवर अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला अक्षयपात्रसुद्धा भरून घ्यायचं आहे. अक्षयपात्र हे कायम आपल्यासोबत, तसंच आपल्या घरात धान्याची कधीही कमतरता पडू नये यासाठी आपल्याला अक्षयपात्र भरायचं आहे. त्यामध्ये तांदूळ, खुरम, 1 रुपयाची नाणं, 5 कमळगट्टे, आपल्या पूजेला जे साहित्य लागते त्यामध्ये भरायचं आहे आणि एक तांब्याचा गडवा घेऊन त्यामध्ये पूर्ण जे धान्य आहे ते त्यामध्ये भरायचं आहे. आणि आपल्या घरात धान्याची कधीही कमतरता पडू नये यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवतेचे पूजन करायचे आहे ताईंनो. ते बघू शकता मी पूर्ण देवपूजा करून घेतलेली आहे. मंगलकलश, अक्षयपात्र आणि भरून घेतलेले आणि पूजन करून घेतले. त्याचप्रमाणे देवपूजासुद्धा करून घेतली आणि पूर्ण देव क्लीन केले. आजच्या दिवशी पितरांची सेवासुद्धा करायची असते. त्याचप्रमाणे आपल्याला घरात कोणी आज सोनं खरेदी करतात, तर कोणी नवीन गाडी, कोणी नवीन घर, वास्तुपूजन बिना मुहूर्तानं आजच्या दिवशी शुभ मानल्या जाते. त्याचप्रमाणे आपल्याला सोने खरेदी करणे होत नसेल तर सोन्यासारख्या सेवासुद्धा आपल्यासोबत कायम तशाच चिरकाळ टिकतात. त्याचे फळ आपल्यासोबत तसंच राहतात. प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी येण्यासाठी आणि आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती लाभो यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील मानसिकता शांत राहण्यासाठी ह्या सेवा आपल्याला आज करायच्या आहे ताईंनो. फुलांनी पूर्ण देवपाट मी सजवून घेतले आणि आपल्याला आपल्या घरात जर लक्ष्मीचं आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना महालक्ष्मीचं मंत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं आज पठण करून घ्यायचं आहे. भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूच्या सेवेबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा आजच्या दिवशी सेवा करायची आहे. दोघांनी एकमेकाची सेवा ही प्रिय आहे. तर महालक्ष्मीच्या विद्मे विष्णू पत्नी निमित्तानं लक्ष्मी प्रचोदया. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पितृदोष कमी व्हावा यासाठी आजच्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. आपल्यावर कुलदेवतेचा कोप होऊ नये, पितृदोष होऊ नये, आपल्या वास्तुदोष होऊ नये यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत ताईंनो. आणि पितरांचा स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी इथे कवड्यांचे पूजन केलेले आहे. आपल्या घरात 7 कवड्या असेल तर त्या जुन्याच कवड्या घेऊन पुन्हा त्यांना दही, दूध आणि पंचामृताने धुवून आणि त्याचबरोबर 7 गोमती चक्र, हे महालक्ष्मींना खूप आवडीची प्रिय वस्तू आहे. त्याप्रमाणे गोमती चक्रसुद्धा आपल्याला आपल्या घरात असेल तर तेच घ्यायचं आहे, नसेल तर नवीन आणून आजच्या दिवशी त्याची स्थापना आपल्या देवपूजेत करायची आहे. ते दही, दूध आणि धुवून त्याला स्वच्छ पुसून हळद कुंकू घेऊन थोडे तांदूळाचे दाणे आणि हातात 7 गोमती चक्र घेऊन आपल्याला सेवा करायची आहे. यावर सुद्धा महालक्ष्मीचा मंत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र, स्त्री सूक्त पठण करून घ्यायचे आहे ताईंनो. कमलात्मक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणून घ्यायचा आहे ताईंनो. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपल्याला 16 वेळा, 21 वेळा जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा मंत्र म्हणत आपल्याला कवड्यांची सेवा करून घ्यायची आहे आणि त्यांना फूल अर्पण करून नंतर त्यांना आपल्या देवपटात जागा द्यायची आहे किंवा लाल कापडासुद्धा आपण बांधून घेऊ शकतो. जर आपल्या घरी पांढऱ्या कवड्या असेल तर त्या हळदीनं थोड्या पिवळ्या करायच्या आणि 7 कवड्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ह्या महालक्ष्मीला अत्यंत आवडीच्या हे प्रिय वस्तू आहे. त्या आपल्या घरात आपल्या सेवेत नेहमीच्या पूजेत ठेवायच्या आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कोणी 21 नाणं घराच्या देवपटात पूजले जाते. जर कोणी त्यांचे पूजन करू इच्छित असेल तर आजच्या दिवशी सुरुवात करू शकता. 21 कोणतीही नाणी घ्यायची आणि दह्या दुधाने पंचामृताने धुवून आपल्या पूजेत घ्यायची आणि त्यावर दररोज थोडंसं हळदीचं पाणी टाकून फूल अर्पण करायचं आहे. ही सेवा आपल्याला सोन्यासारखी सेवा आजच्या दिवशी करायची आहे. आपल्याकडून सोनं घेणं शक्य झालं नाही तर ही सेवा आपल्याला आजचा दिवस सोन्यासारखा आहे. दिवशी केलेले कोणतेही कार्य, दान म्हणा किंवा तसेच आजच्या दिवशी केलेले दानसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणी माठाचं दान करतं किंवा जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना त्यांचं पोट भरेल इतकं दान करायचं आहे. तर ज्यांना गरज आहे खरंच त्यांनाच दान करायचं आहे. त्याचप्रमाणे
आजच्या दिवशी केलेल्या सेवा हे आपल्यासोबत चिरकाळ त्याचं फळ आपल्या मिळतेच म्हणजे मिळते. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता विविध अवतार धारण केले. नरसिंहाचा अवतारसुद्धा भगवान श्री विष्णूंनी घेतला होता जगाच्या कल्याणासाठी. या सेवा केल्याने आपल्याला पितृंचा दोष, ज्येष्ठांचा मान, कुलदेवतेंची सेवा, त्याचप्रमाणे देवाऱ्यातील नित्य पूजा आणि पितृदोषाचे आजच्या दिवशी केलेले सेवा हे आपल्यासोबत नेहमी तसंच फळ देणारे असते. या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तींचे आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक, आर्थिक बदल घडवू शकतात. त्याचप्रमाणे सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेल्या सेवा आपल्यासोबत घरात आपण या सेवा करत राहिलो तर या सेवा आपल्याला अति खडतर प्रारब्धावर मात कशी करायची आणि त्यावर आपल्याला त्याची अग्रगण्य तीव्रता कमी कशी करायची या गोष्टीसोबत मार्गदर्शन मिळते. या सेवा केल्याने ज्या सेवा प्रारब्धावर मात करते, कुयोगाचे परिणाम सौम्य करते व विपरीत अवस्थेतही जीवन सुसह्य करण्याची अवस्था प्रदान करते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या समस्येवर विचार करताना त्यांचा जो दोष आहे, पितृदोष आहे, घरदोष आणि कुलदेवतेचा कोप हा कमी करण्यासुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळते. इथे बघू शकता ज्या कवड्या आहेत त्या हळदीने पिवळ्या करून मी तांदूळात छोटीशी प्लेट घेतली आणि तांदूळ घेतले. त्यावर 7 कवड्या ज्याच्या रेगा राहतात त्या समोर करून त्याचे पूजन करायचे. यावर सुद्धा आपल्याला देवीचा मंत्र म्हणून घ्यायचा आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र, स्त्रीसूक्त, एक वेळ आपल्या घरात स्त्रीसूक्त, सर्व देवताला जे आपण पूजन करतो, आंघोळ करतो तेव्हा आपल्या हातात घेऊन आपल्याला आपल्या घरातील देवांना आपल्या घरात जिवंत आत्मा देण्यासाठी स्त्रीसूक्त म्हणून घ्यायचं आहे आणि पुरुष देव असेल तर पुरुष सुद्धा म्हणून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता संध्याकाळच्या वेळेस मी गॅसचे पूजन करून घेतलेले आहे. आपल्या घरात अन्नाचा कधीही तुटवडा होऊ नये यासाठी अन्नपूर्ण देवतेचे पूजन करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गॅस स्वच्छ पुसून त्याला गोमूत्र टाकून पाण्याने हळद टाकून पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर कुंकाच्या हाताने स्वस्तिक काढून फुलांनी किंवा अन्नपूर्ण मातेची जर आपल्या घरात मूर्त असेल ती मूर्त ठेवून हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याला साखरेचा नैवेद्य दाखवून एक दिवा प्रज्वलित करून पूजन करून घ्यायचे. आपल्या घरात अन्नाचा कधीही तुटवडा होऊ नये यासाठी अन्नपूर्ण देवतेचे आपल्यावर आशीर्वाद राहावे यासाठी त्याचे पूजन करायचे. आणि त्याचप्रमाणे पितरांनासुद्धा आपल्या घरात शांतता लाभो यासाठी पितृदेवतेसाठी घरातील माठापाशी एक दिवा लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे दरवाजाच्या बाहेर संध्याकाळच्या वेळेस आजच्या दिवशी पितरांना शांतता लाभावी यासाठी पितरांच्या नावाने आपल्या घरात बाहेर दक्षिणेच्या इकडे मुख करून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आणि संध्याकाळची देवपूजासुद्धा मी करून घेतलेली आहे. अशी बघू शकता किती सुंदर आणि पूर्ण फुलांनी सोकलेले फुलं काढून पुन्हा नवीन फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा. असेच नवीन छानसे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा ताईंनो. याच्या आधीच्या दिलेल्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल, केलेल्या कमेंटबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.